ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज शनिवार 24 नोव्हेंबर 2001 बोलेगावमध्ये एका पतसंस्थेचे उद्घाटन होते आणि त्या निमित्ताने परमपूज्य माऊली तेथे उपस्थित होते. पतसंस्थेचे उद्घाटन असल्यामुळे माऊलींचे प्रवचनही कलियुगातील अर्थव्यवस्थेशी निगडीत होते. ते म्हणाले, घरात एक मत, शेतात खत आणि बाजारात पत ज्याची असते तो जीवनात सफल होतो. हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक ना अनेक अशी उदाहरणे दिली. माऊली म्हणाले, प्रपंच करावा नेटका, तो असू आणि दिसू देऊ नये फाटका, परमार्थाचा चुटका असूची द्यावा. प्रपंच सोडून परमार्थ करणे अशक्य आहे. प्रपंचात राहूनच परमार्थ करायचा, पण त्यासाठी संसारासाठी असणाऱ्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी अर्थ म्हणजे पैसा असणे गरजेचे आहे, कारण अर्थामुळेच अनर्थ घडतो. मग आपण बचत कशी करायची, त्याच्या काही युक्त्या गुरुदेवांनी सांगितल्या. थोडी थोडी बचतही मोठा साठा करते. ही झाली संसारातील म्हणजे इहलोकीची बचत. परंतु या बचतीबरोबरच परमार्थाची ही बचत करायला शिकले पाहिजे. रोजचा आपला जपाचा नियम करून एक माळ का होत नाही, जास्त जप करायला पाहिजे. मग हाच साठा आपल्याला परलोकासाठी उपयोगी ठरेल. माऊली म्हणाले, मंदिरात जाताना आपण प्रथम पायरीला नमस्कार करतो. पायरीवरून येताना आणि जाताना तिच्यावर धूळ पडते, परंतु त्या पायरीखालचा दगड, त्या दगडाचं अस्तित्व शाबूत असतं. तसं आपण या पायरीखालच्या दगडासारखं झालं तर किती बरं होईल. तिच्यावरून कितीही जणी जावोत आणि येवोत, कितीही धूळ त्यावर साचो, त्याने त्या पायरीखालच्या दगडाला काहीही फरक पडत नाही. असं म्हणून माऊलींनी प्रवचन थांबवले होते. त्यानंतर सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले. मी माऊलींना विचारलं, तुम्ही त्या दिवशी दृष्टांताविषयी मला म्हणालात, परंतु मला ते समजलं नाही. तेव्हा माऊली म्हणाले, तो विषय तेवढा शांततेने घ्यावा लागेल. असे म्हणून तो विषय तेथेच थांबला. जे ते आपापल्या घरी गेले. माऊलींच्या दर्शनाने अंतरात एक नवी चेतना जागी झाल्यासारखे होते. म्हणूनच की काय, या चरणांजवळ सद्गुरूंचं सानिध्य जाणवतं. सहज सोप्या भाषेत माऊली आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. यशस्वी जीवनाचं सूत्र त्यांनी आज सांगितलं. त्यांनी बचत कशी करायची त्यावर समजून सांगितलं. संसारासाठीची बचत तर आपल्याला तशी चांगली माहीत असतेच, किंवा आपल्या ज्या गरजा आपल्यापुढे उभ्या राहणार असतात त्याच्या जाणीवेने आपोआपच आपण बचत करतो. पण त्याबरोबरच परलोकासाठी उपयोगी येणारी बचत ही माऊलींनी सांगितली. अर्थकारण सगळ्यांना जमेलच असे नाही, परंतु माऊलींच्या सांगण्याचा अर्थ तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसारासाठी जसा पैसा महत्त्वाचा वाटतो, तेवढाच परमार्थासाठी वेळ देणं महत्त्वाचं वाटलं पाहिजे. हे गुरुतत्व जेव्हा आपल्या मन मस्तिष्कावर ताबा घेतं ना, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळायला लागते. किंवा असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही की जेव्हा अध्यात्माचं महत्त्व जास्त वाटायला लागतं, तेव्हा हे तत्त्व ज्ञानरूपाने आपल्या मन मस्तिष्काला ताब्यात घेतं. दुसरं एक उदाहरण आज मंदिराच्या पायरीचं आणि तिच्या खालच्या दगडाचं माऊलींनी दिलं. माऊली म्हणतात की प्रथम आपण पायरीला नमस्कार करतो, याचंही काहीतरी महत्त्व असेल. हे देवा, मी झोकलोय, मी विनम्र होऊन तुझ्या दर्शनाला येतो. त्या पायरीवर असलेली धूळ आपल्यासारख्यांच्या पायाची असेल, किंवा असंही असू शकतं की आम्ही आमच्या अहंकाराला मंदिरात जाण्यापुरतं तरी इथे पायरीवर सोडून दिलं. मला असं वाटतं की ज्या पायरीला नमस्कार करून आपण मंदिरात जातो ती साक्ष असते आपल्या प्रवासाची. पायरीखालचा दगड असतो, तो मात्र आहे तसाच आपलं स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवून असतो. या उदाहरणाला आपण केवळ त्या दगडाचं अस्तित्व न समजता एक रूपक समजलं तर आणखी उलगडा होऊ शकतो. तो जसा स्थिर आहे, परंतु पायरीला महत्त्व त्यामुळेच आहे, तसाच आपला आत्म्यामुळे या शरीराला महत्त्व आहे. या शरीराला चालत ठेवताना मन आणि बुद्धी त्यावर विचारांची धूळ साचत असते, त्याचा असरही होत असतो. त्या पायरीवरून येणाऱ्या जाणाऱ्या पावलांची धूळ पडते आणि काही उडूनसुद्धा जाते. तसेच काही विचार येतात आणि जातात, तर काही आपला ठसा उमटवून राहतात, परंतु आपल्यातील त्या चैतन्याला त्याने काही फरक पडत नाही. पण त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे की ते आत आहे म्हणून आपण जिवंत आहोत, हे सिद्ध होतं.
माऊलींनी आपलं लक्ष जसं पायरीखालच्या दगडाकडे आकर्षित केलं आहे, तसं आपण आपलं लक्ष आत्म्यावर केंद्रित केलं पाहिजे. त्याला समजून घेतलं पाहिजे, तरच परमार्थ साधणं सोपं होईल. माऊली जेव्हा आपल्याला नवनवीन विचार देत असतात, तेव्हा त्या विचारांना आपण वेगळ्या अँगलमधून पाहायला शिकलं पाहिजे. माऊलींना नेमकं आपल्याला काय सूचित करायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आज निघताना मी माऊलींना दृष्टांताविषयी विचारलं होतं. तो विषय तेवढा शांततेने घ्यावा लागेल असं ते म्हणाले होते. त्यानंतर 4-5 दिवस उलटून गेले. पहाटेची वेळ होती. थोडीशी तंद्री पण जागृत सजगता अवस्थेतील ते क्षण. पाण्याने भरलेला एक भल्ला मोठा तलाव, शुभ्र नितळ पाणी आणि त्या पाण्यात तळाशी अनेक गुळगुळीत वाटणारे दगड. पण एक आश्चर्य होतं, त्यातील एक मोठा दगड पाण्यावर तरंगलेला होता. पण त्यात एक वेगळेपण होतं. एक धागा गुंडाळलेला होता त्याला. एवढा जड वाटणारा दगड पाण्यावर तरंगलेला पाहून मी मनातल्या मनात प्रश्न केला, एवढा जड दगड पाण्यावर कसा तरंगला असेल? एवढ्या खोल पाण्यात तो वर दिसतोय, काय रहस्य असेल? असं मनात येताच आवाज आला. अंतरातून की बाहेरून कुठून काहीच कळले नाही, पण आजूबाजूलाही कोणी नव्हते. हा जड दगड म्हणजे आपलं जड चेतन शरीर आहे आणि या संसाररूपी डोहात ते पडलेलं आहे. आणि हा गुंडाळलेला धागा हे अध्यात्माचं प्रतीक आहे. आपले हे जड चेतन या नश्वर संसाराच्या खोल डोहात कधी बुडेल कळूनही येणार नाही, पण त्याला अध्यात्मरूपी छोट्याशा दिसणाऱ्या धाग्यानेच तरता येईल आणि या मानवदेहाचं सार्थक होईल. स्वतःचं अस्तित्व न दाखवताही माऊलींनी मला दृष्टांताचा अर्थ समजावून दाखवला होता. ज्यांना आपल्याला समजून देण्यासाठी कशाचंही बंधन नसतं, शरीराच्या मर्यादेचीही गरज नाही, समोरासमोर असण्याचीही त्यांना गरज वाटत नाही. कसे असतात ना हे सद्गुरू? आपण त्यांना नाही ओळखू शकत. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपल्याला सत्याची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतात. काय म्हणावं या सद्गुरूंना? काय म्हणावं या गुरुतत्वाला? आपल्याला जागवण्यासाठी त्यांनाही जागं राहावं लागतं, हे आपल्या लक्षातच येत नाही. जसं 12वीच्या परीक्षेचे पेपर जवळ आल्यावर मूल आईला म्हणते, आई मला इतक्या वाजता उठव. आई उठवते, हाक मारते त्याला. ते हो 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 म्हणते, पण लगेच उठत नाही. थांब थोडं असे म्हणत राहते. आणि जोपर्यंत उठून आपलं मूल अभ्यासाला बसत नाही, तोपर्यंत तिला जागावं लागतं. हे त्या मुलाच्या लक्षात येत नाही. हे ज्या दिवशी मुलाला कळेल, त्या दिवसापासून तो आईने आवाज दिल्यावर लगेच उठेल. पण तसं होत नाही. आणि आपलंसुद्धा गुरु माऊलींच्या बाबतीत ते लक्षात येत नाही. म्हणून तर गुरुदेव आपल्याला सतत जागवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याजवळ असल्यावर आणि आपल्याजवळ नसतानासुद्धा जणू ते सतत म्हणत असतात, जाग रे जाग रे, हे मानव तू जाग रे, 84 से चली आ रही तेरी भागम भाग रे, जाग रे, हे मानव तू जाग रे. वेळ हातात आहे तोपर्यंतच आपण जागू शकतो. नाहीच जागलो तर हे मन ठगवत राहील आपल्याला नश्वरातच. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.